तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की मी पोचलो आहे हरिहरेश्वरला. मुंबईवरून मी एकदम सिनिक कोस्टर रोड घेतलं आहे, जिथे मी पहिला M2M फेरी घेतलं मुंबई ते मांडवा. मग अलिबाग करत दुसरं फेरी घेऊन मी दिघी जेटीवरून हरिहरेश्वरला पोचलो. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात माझं हरिहरेश्वर ते गणपतीपुळेपर्यंतचा रोड जर्नी. आणि हो, हा पण कोस्टर रूटवरूनच. सुंदर सागर किनारा, छोटी छोटी गाव आणि ऑफबीट फेरी राईड्स तुम्हाला या जर्नीमध्ये बघायला मिळतील. गणपतीपुळेला पोचल्यावर गणपती मंदिराचं दर्शन घेऊन मी पुढे जाणार आहे कुणकेश्वरचं प्रसिद्ध मंदिर बघायला. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कोस्टल महाराष्ट्राचा खूप सुंदर अनुभव मिळणार आहे. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी इथे आलो हरिहरेश्वरला. इकडे मी आता जाणार आहे गणपतीपुळेला. तर तुम्ही हा माझा पूर्ण व्लॉग बघा. मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही रस्त्यामध्ये काय काय बघणार आहे, आम्ही कुठे जेवणार आहे, सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की हरिहरेश्वरला हा माझा दुसरा दिवस आहे. तुम्ही हा माझा आधीचा व्लॉग बघितला आहे, त्याच्यात मी मुंबई टू हरिहरेश्वरला आलेलो आहे. इकडनं आता मी हरिहरेश्वरवर ना आता चाललो आहे गणपतीपुळेला. तिकडे आता दर्शन घेऊ गणपतीचं. भेटूया लगेच रस्त्यावरती. आता काय करते रे? हां, काय करते? हे कशासाठी येतेस तू? हां, गणपतीपुळेला द्यायला. केवढं जमा केलं आहे तेव्हा. मावशी कशी बहिणी आज रात्री तू इथे राहिलीस, कसं वाटलं तुला? खूप छान वातावरण, खूप छान होतं. संध्याकाळी गारगार पण होतं ना. आणि मेन या जागेची अशी बेनिफिट आहे, चौपाटी बाजूलाच आहे. म्हणजे इच्छा झाली तेव्हा जाऊ शकतो. मंदिर पण बाजूलाच, चौपाटी पण बाजूलाच. मंदिर काय चौपाटीला लागूनच आहे. बीचवर फार मजा केली. आणि ते गणेश गल्ली ना, काय गणेश गल्लीला आम्ही तिथे गेलेले, पॉईंट दाखवलं. मस्त तो पॉईंट होता, आम्हाला फार आवडला. थोडा काळोख झाला, लेट झाला आम्हाला जायला, पण ठीक आहे, आम्ही एन्जॉय तर केला. तर आम्ही आता हा मॅप पकडत जात आहे. तर मुंबईवरनं आम्ही इकडे मांडवाला आले वाया M2M फेरी. त्यानंतर आम्ही अगरदंडावरनं दिघीकडे आलेले, ते दुसरं कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं. आता आम्ही हरिहरेश्वरवरनं इकडे पलीकडे जाणार आहे. तर हा तिसरा आमचा बोट आहे. त्यानंतर आम्ही पुढचं दाभोलवरनं धोपावेकडनं आम्ही अजून एक जेटी पकडणार, इकडे येणार आणि परत अजून एक पकडणार, जे जयगडला जाणार. आणि त्यानंतर आम्हाला गणपतीपुळे पोचू आम्ही. तर तसं मुंबईवरनं आम्हाला 1 2 3 4 5 जेटीने आम्ही पूर्ण असं कव्हर करणार आहे कोस्टल पट्टा. तर आता ही फेरी आम्ही पकडली. इकडे कारचं 200 रुपये तिकीट आहे आणि त्यानंतर प्रत्येकी 20-20 रुपये. तर कार सगळं एक ड्रायव्हरची तिकीट येते. तर तुम्ही अगर येत असणार तर कारला जो ड्रायव्हरचा आहे ते तिकीट 200 रुपयेमध्ये येणार आणि प्रत्येकी 20-20 रुपये. आता आमची जी जेटी आहे ती 10:30 वाजता येणार आहे. तिकडे दिसते ती जेटी येते. तर या पॉईंटवरनं त्या पॉईंटला जायचं आहे आपल्याला. आणि ही पाठीमागे ही जेटी येते आता खाली. तसे आमचे बघा आता 3 गाड्या लागलेच आहेत, पाठीमागे येत असतील. असं पटापट जाऊ. तशी बोट आलेली आहे. तर मी माझी गाडी इथे लावली आहे, दुसरी गाडी खाली लावली आहे. असे ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथे 12 गाड्या आरामशीर बसतात. तर आमचं सेम आहे, म्हणजे काय फरक नाही दुसरं, असंच आहे. आणि आता इथे असं वरती बसायची जागा ठेवली आहे. प्रॉपर छतवत आहे, सगळं लाईफ गार्ड्स आहे, लाईफ जॅकेट्स आहे. आणि आतमध्ये हे कॅबिन आहे कॅप्टनचं. हे सुंदर गोष्ट आहे, म्हणजे आमचं भरपूर एक ट्रॅव्हल वाचतो याच्याने, आहे ना. कसं वाटेल? तिसऱ्या बोटवरती बसलो आम्ही, है ना. आम्ही आता हे गणपतीपुळेला जाईपर्यंत आम्ही असंच जाणार आहेत. अजून आम्हाला 2 जेटी पकडायचे आहेत सेम. जेटी सर्व्हिसमध्ये आम्हाला मस्त वडापाव पण भेटलेला आहे. आम्ही मस्त वडापाव खाऊ. सगळ्यांनी एक घेतलेलं आहे. सगळ्यांचा आता एक आहे. त्याच्यात टाकले पण लागली तर बोलतात ना, बघा लागली तर
तर आम्ही जसं आता रोरो बोर्डमधून बाहेर निघालेले आहेत. आता आम्ही इकडनं नेक्स्ट स्टॉपकडे जाऊ. जसं तुम्हाला मी मॅप दाखवलोय ना तसं आम्ही आता खाली जाऊ. नेक्स्ट आम्ही अजून 2 फेरी पकडणार आहेत आणि आम्हाला करीबन आता अजून 3 ते 4 वाजता. आता वाजले 10:40. तर 3 ते 4 वाजता त्यामध्ये आम्ही मध्ये थांबले एक लंचसाठी तर मग आम्हाला अजून पण टाइम लागू शकतो. तर आम्ही तर आरामशीरच विचार केला जायचा. आज आम्ही गणपतीपुळेला थांबणार आहे. Who's been happily avoiding everyone, get nothing done, and nobody else in this room makes any sense except for you. I don't know how you do it. I don't mind if we just stay here, beside me for a while, 'cause I have never met somebody who can take all of my pain away now. आता आम्ही चालता रस्त्याच्या मध्ये आम्ही घाट चढून वरती आलेले आहेत. तर आम्ही जसं थांबले आणि मला हा एक सिनॅरिओ दिसला तुम्हाला मी दाखवतो. हा किती सुंदर व्ह्यू आहे. हाय You're just a girl who's been hiding from the world inside your bedroom, 'cause you've been hurt too. But we'll be alright if you put your hand in mine and don't look back. जस्ट एक नोटीस केलं की हे जे जागा आहे ना हेच आम्हाला क्रॉस करून त्या साईडला जायचं गणपतीपुळेसाठी. तर ही इथे एक जेटी दिसते तिथेच जायचं आम्हाला. इथे आम्ही दाभोळजवळ आलेले आहेत आणि इथे सेम रेट म्हणजे 260 रुपीज कार बरोबर म्हणजे एकच येतं तर ते 200 रुपये आणि पॅसेंजर्स ते 20 रुपीज त्याचे 60 रुपीज झालेले आहेत. मी आता दाभोळवरनं डायरेक्ट पकडणार पल्लीकडे जायला. आता मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं ते याच कुठल्या तरी एका डोंगरावरतं होतं. आता तिकडनं आम्ही असे पुढे गेले खाली आले इकडनं बोट पकडले आणि आम्ही परत चालले त्या साईडला. काय रे कसं वाटते? भरपूर चांगलं. चौथ्यांदा बोटवर बसला ना अशी तुम्हाला कसं वाटते? छान वाटते. मला वाटते ना 4-4 वेळा बोटवर थंडगार हवा पहाचा देखावा त्याच्यामुळे फार आनंद वाटतो. आजूबाजूचे डोंगर दिसतात. तुला कसं वाटते? आम्ही तर या प्रवासात नुसतं शिपनीच प्रवास करतोय. मस्त एकदम पाण्याकडनं ना एकदम असं वाटतं आम्ही पाण्यातूनच प्रवास करत आहे. पाण्यातूनच करतोय आम्ही प्रवास. पाण्यातूनच प्रवास करत आहे. हरिहरेश्वर खालना येऊन आम्ही आम्ही तुम्हाला दाखवलं दाभोळकडे जेटी पकडली. त्यानंतर आम्ही आता इथे पोचले तवसाळ ते जयगड आता आम्ही पकडणार आहे गणपतीपुळे जायला. तर आत्ता आमचं सॅड पार्ट असं झालेलं आहे की 5 मिनटं आधीच आमची जेटी निघून गेली आहे आणि नेक्स्ट होणार आहे 1 तासानंतर. आम्ही 1 तास इथे आता काय टाइमपास करू ते आता बघायला पाहिजे. मी तर जस्ट म्हणजे आलेच होते आणि निघून गेली आहे. आता बघू पुढचं कसं. आता काय 1 तास थांबायचंच होतं आम्हाला. आता ठरवलं मॅगीच बनवूया है ना. सो दाखव लाव शेगडी पटापट. आता ही पुढची गाडी आलेली आहे तर यात आम्ही बसू आणि जाऊ. आता ॲक्च्युली आली तर आम्हाला हे बघा 20 मिनटात तर आली आहे गाडी. नाव हिचं लिव्हिंग टाईम इज 6:45. सो लेट्स होप ते अगर लवकर सोडत असणार का माहिती. आलेले तर आहेत गाड्या बाईक्स अँड ऑल. आता बघूया कसं काय.
तर फायनली टाईम झाला आहे 6:47 झालं आहे. जरा आम्ही मॅगी खाताना यायला बोललं जरासा आम्हाला वेळ दे, असे बाईक पण लागत आहेत चांगले. आम्ही जरा बोललं की आम्हाला जरा वेळ दे, आम्ही मॅगी खातो आहे. तर आम्ही फटाफट संपवली मॅगी आणि आता आतमध्ये आले आहेत. सोमवार का मॅगीचा कॅन घेऊन आम्ही आता फायनली रात्रीचे 8 वाजता गणपतीपुळेला पोचलेले आहे. पण आता आम्ही विचार करतो उद्या सगळी पहाटे दर्शन करून घेऊया, का माहिती आता तर काय भेटणार नाही ना दर्शन. तर आम्ही विचार कर मस्त सकाळी सकाळी उठूया, दर्शन घेऊया आणि आमची ट्रिप कंटिन्यू करूया उद्या सकाळीच. The next morning. तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आमचा दुसरी सकाळ झालेली आहे. आम्ही आता गणपतीपुळेलाच आहे आणि आम्ही आता जाणार आहे गणपतीपुळेचं दर्शनसाठी. गणपती मंदिराचं दर्शन तिकडं बघ आम्ही एक प्रदक्षिणा घालू आणि मग बीचवरती जाऊ, एन्जॉय करू आणि इकडनं ताबडतोब निघू. बिकॉज आम्हाला नेक्स्ट स्टॉप जायचं आहे कुणकेश्वरला. तर आम्ही तिकडे पण थोडी मजा करू आणि तिकडचे मी तुम्हाला दाखवतो आमचा नेक्स्ट प्लॅन काय आहे. मग चला. तर आम्ही या ठिकाणी असे थांबलेले, तर या ठिकाणाचं नाव तुम्हाला सांगतो. सोनी खानावळ आहे. इथे तुमचा फोन नंबर पण आहे. तुम्हाला अगर इथे यायचं आहे ना तर तुम्ही इथे बिंदास या. इथे हे आमच्या ओळखीचेच आहे. तर इथे आम्हाला रूमची प्राईस पण चांगली डिसेंट वाटली. आतमध्येच सगळ्या ॲम्युनिटीज म्हणजे मुलं आहे. मोठा बेड आहे. एका बेडवरती आरामशीर 6 ते 7 जण झोपू शकतात. असा मोठा एवढा बेड आहे सिंगल आणि हे रूम आहे. गाडी पण लावायला आम्हाला आतमध्येच दिलेली आहे. तर सेफ एकदम गाडी आमची पार्क झाली. इथे दोन्ही गाड्या आमचे पार्क केले आणि आम्ही आता चालले गणपतीपुळेच्या मंदिराजवळ. चला. हे अतिथी बाजारासमोर इथे एंट्री आहे. हे समोर आहे मंदिर. मंदिराच्या जस्ट बाजूला MTDC आहे. MTDCचं रिसॉर्ट आहे गणपतीपुळ्याचं. तर तुम्हाला अगर ते MTDC पाहिजे तर हे गणेश मंदिरचं बाजूला इथे घेऊ शकता आरामशीर. आज सकाळची वेळ आणि एक थर्सडे आहे असल्यामुळे हे गर्दी रिकामी दिसते तुम्हाला. हे भरलेलं नाही आहे. तर तुम्ही येता आता सकाळचे 9:30 पण वाजलेले आहे. तर तुम्हाला समजत असेल की पाठीमागे किती कमी गर्दी आहे आमच्या. म्हणजे ही डायरेक्ट लाईन जाते स्ट्रेट मंदिराकडे, लेफ्ट राईटला काय नाही. आता रिकामी आहे पूर्ण. म्हणजे लाईन तर नाहीच आहे. एकत्र आलेली माणसं आहेत सगळी. आमचं इथे एकदम सुंदर दर्शन झालेलं आहे गणपतीपुळेच्या मंदिराचं. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला आतमधनं. मी तुम्हाला दाखवायचं बघितलं आतमधनं. तुम्हाला जेवढं मला शूट करता आलं मी काढलो. आणि आम्ही आता एक मोठ्या प्रदक्षिणा करायला चालली आहे, जे मंदिराचं असं पाटणा जाऊन असं त्या साईडनी खाली येतो आहे. हा जो रस्ता आहे ना तिकडनंच असं पाठीमागे जाऊन असं खाली येतं आहे. जस्ट मंदिराचा बाजूला
इकडनं आम्ही एंट्री केलेली. आता इकडनं आम्ही प्रदक्षिणा चालू करू. जो हा अख्खा डोंगराचा फिरून त्या मंदिराच्या त्या साईडनी बाहेर येतो. तर आम्ही आमची प्रदक्षिणा कंप्लीट करून परत मंदिराच्या दुसऱ्या साईडला आलेले आहे. डोंगर पहिला चढाण आहे, मग नंतर उतार आहे. तुम्ही करा एकदा, तुम्हाला बरं वाटेल. झाडा म्हणजे जंगलाचा म्हणणं आहे, पूर्ण अख्खा डोंगर फिरून जातो आम्ही. मजा आहे ना. हां, समुद्र पण छान आहे इकडे. आता आम्ही पोहोचलेत कुणकेश्वर मंदिराजवळ. कुणकेश्वरची चौपाटी. आता 2-4 दिवसामध्ये इथे कुणकेश्वरची जत्रा चालू होणार आहे. त्याची आता तयारी करायला चालू होणार आहे. ते बघा इथे जरा स्टॉल लावायला चालू केले आहेत. आणि हाच मंदिर आहे. तर मी तुम्हाला दाखवलं गणपतीपुळे आणि त्यानंतर मी आलो कुणकेश्वरला. तर मी इथेच व्हिडिओ संपवतो. तुम्हाला अगर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जे आवडलं तेच कमेंट करा. आणि तुम्ही अगर चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.